गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. तसाच कालचा पसारा होता, काल कंटाळा आलता म्हणून भांडे तसेच ठेवले होते. टिफिन वगैरे सगळं काही तसेच होतं. आंघोळीला गेले, आंघोळीला घेऊन जाऊन डोकं वगैरे धुवून घेतलं, डोकं वगैरे धुतली. मग लगेच देवाला उठवायला गेले. सर्वात पहिलं तर देव उठवले. आंघोळ केले की सर्वात पहिलं काम तेच असतं, देवाला उठवणं, दिवा लावणं, देव करणं. आंघोळ केल्याच्या नंतर आधी देवाकडे जाते. देवा आमच्यासाठी, देवासाठी, सर्वांसाठी नाश्ता ते बनवावं लागतो. तेवढे श्रेयांशला म्हणले चला तर मग चहा करूया. आता स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे, स्वयंपाक करूया. क्या किया तूने? पाणी डाला. त्यानं माझ्यासोबत चाय करायला आलेला आहे. छान मला चहा करू लागतो म्हणाला. उभा टाकला चहा करायला. मम्मा मी शिकतो चहा कसं करायचं म्हणणार. राहत बेटा करशील. चहा पिला. मग कपडे वाळू घालायचे होते. मी आंघोळ केलं की लगेच कपडे धुवून टाकते. पुन्हा लेकरं धुवू वगैरे देत नाहीत म्हणून कपडे वाळवायला बाहेर घेऊन गेले. कपडे टाकले दोरावर. बाहेर छान ऊन निघालेलं होतं म्हणून आधी कपडे वाळून घ्यावं म्हणलं. कारण आता कधी पावसाळा, कधी उन्हाळा आणि कधी हिवाळा, कधी पण काय काय सुरू व्हायलं काही समजणं गेलं म्हणून कपडे वाळून घेतले पहिल्यांदा. कपडे पण खूप सारे होते. पुन्हा कपडे धुणं होत नाही, दोघाला सांभाळणं म्हणून तर खूप कठीण आहे. कपडे वगैरे टाकून मध्ये आले. लगेच मग आता स्वयंपाकाला लागावं लागतं. सर्वात पहिलं मटकी घेतली. मटकी काल रात्री उशिरा बांधले होते, त्याच्यामुळं मटकीला काही मोड येणे शक्य नव्हते. मग मी मटकी सोडून बघितली आणि जे मी बोललं तेच खरं झालं. मटकीला मोडच आले नव्हते म्हणून मटकी तशीच बाजूला ठेवून टाकली. तसंच बांधून ठेवावं म्हणलं तिला. अजून पुन्हा मोड आल्याने थोडं छान लागते खायला. मग दुसरी मटकी घेतली भिजू घालायला. उद्यासाठी अजून खायला लागते ना. रोज आम्ही नाश्त्यामध्ये मटकीच होते. मग मटकी दुसरी डब्यात पण नव्हती, काढून घेतली. भिजू घातले. भिजू घातल्याच्या नंतर लगेच अजून स्वयंपाकाला लागावं लागतं. पण आज सुट्टी होती त्याला, त्याच्यामुळं पोहे कर म्हणले होते. मग पोहे करायचे होते. मग त्याच्या आधी मटकीचं सगळं आवरून घेतलं. मटकी बाजूला ठेवली भिजू घालून. ही नंतर करावं म्हणलं आता मोड आल्याने छान म्हणून तिला तसंच बांधून ठेवलं. ते काय मला व्हिडिओमध्ये घेणं झालं नाही. पुन्हा मग पोह्याची रेसिपी करायची होती. मग कांदा वगैरे घेतला कट करायला. कांदा वगैरे कट करून घेतलं की सगळं रेडी झालं की म्हणजे करायला सोपं जातं आपल्याला. त्यांनी उठलं की मग कर म्हणलं की गरमागरम करून देता येते. त्यांनी कर म्हणलं की मग वाट बघत बसावं लागते. कांदा चीर, मिरच्या चीर, कोथिंबीर चीर म्हणून मी आधी सगळं रेडी करून ठेवले. आणि कांदा चिरताना सर्वात मोठी अवघड म्हणजे कांदा खूप तिखट होता आणि माझ्या डोळ्यात सकाळी सकाळी पाणी येत होतं. ते तर रोजचंच आहे आणि ते माझंच नाही, ते हर किचनमध्ये जी काम करते त्या स्त्रीचं, प्रत्येक स्त्रीचा आहे. मग पोहे घेतले 1 वाटी. त्या वाटीवर पोहे आम्हाला कंपल्सरी बस होते तिघाला. पोटभर नाश्ता होतो म्हणून त्याच्याभर मी पोहे घेते. सर्वात पहिलं मग कांदा चिरून घेतला, लसूण घेतला. मिरच्या तिखट होत्या म्हणून मिरच्या थोड्या कमी चिरून घेतल्या आणि कोथिंबीर घेतली. मग थोडेसे डाळ आणि शेंगदाणे घेतले. मग तेलात अगोदर तर मग पोह्याला भिजू घालून घेतलं. भिजू घालून घेतल्याच्या नंतर मग लगेच कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल टाकलं. गॅस चालू केला. पुन्हा तेल टाकलं. थोडं कढाई गरम झालं की त्याच्यामध्ये मी तेल टाकते.
तेल चांगलं कडकडून तळू द्यायचं. मग जिरे आणि आपल्या काय म्हणजे मोहरी टाकायच्या, म्हणजे टेस्ट छान येते. मग कांदा टाकून घेतला. कांदा ध्यानच नव्हती मला एकदम, सर्व मी कांदा टाकणार होते. थोडा मटकीला ठेवणारच नव्हते, मग पटकन ध्यान आली. मग पटकन थोडंसं ठेवला. मग लगेच मिरच्या टाकल्या. मिरच्या खूप तिखट आहेत त्याच्यामुळं कमीच टाकल्या. मग डाळ शेंगदाणे टाकले, कारण अगोदर डाळ शेंगदाणे टाकलं तर ते करपून जात होतं. मग हे कांदे लसूण टाकल्याच्यानंतर त्याच्यामुळं ते बरोबर होतं. जास्त करपत पण नाही, जास्त तळत पण नाही, आणि खायला पण टेस्ट चांगली लागते. म्हणून मी असंच करते. कांदा वगैरे टाकून पुन्हा मग कोथिंबीर टाकली आणि थोडी कोथिंबीर ठेवली वरून टाकण्यासाठी. थोडी तेलात टाकते आणि थोडी वरून टाकण्यासाठी ठेवते. मग लगेच मीठ नाही, हळद टाकली. आणि थोडंसं हळद नव्हती माझी, संपली होती, येतच नव्हती हाताला. थोडीच हळद होती, काढायचं विसरून गेले. मीठ टाकले. मी काही असं मोजून वगैरे टाकत नाही, अंदाजावर टाकते. आणि आज मी अंदाजावर टाकायला गेले, एकदम मीठ 1 चमचा टाकायचं व्हिडिओ शूटिंगच्या ह्याच्यामध्ये विसरून गेले. 2 चमचे मीठ टाकले. तर मीठून बघला असाल आता. मग थोडंसं इकडं जास्त होतं, ते पटकन काढून घेतलं. तरी पण थोडं जास्त झालं होतं, तेवढं काय जास्त झालं नाही. दही टाकून खाता येईल म्हणलं, जाऊ द्या म्हणलं, करा म्हणलं. मग पोळी टाकले. पोळी टाकून छान त्याला खालीवरी करून घ्यायचं. चांगलं एकजीव होईपर्यंत, चांगलं सगळं मिक्स होईपर्यंत त्याला हलवायचं. हलवून आणि खाली जास्त करपू द्यायचं नाही, करपलं तर बरोबर लागत नाही. तर म्हणून चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घेतलं आणि पुन्हा झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला. कारण कढाई खूप जड आहे, त्याच्यामुळे त्या गरम याच्यानेच वाफून जातात. गॅस चालू ठेवला तर पोळी करपत होते, म्हणून मी गॅस बंद करून टाकता. मी असंच करते. मग आपल्या श्रीकृष्ण देवाला, तुम्हाला तर माहितीच असेल, पोळी किती आवडतात. कारण जेव्हा सुदामा श्रीकृष्णाला भेटायला आला ना, तेव्हा श्रीकृष्णासाठी थोडेसे पोहे आपल्या दस्तीमध्ये घेऊन आला आणि ते श्रीकृष्णाने खूप आवडीने खाल्ले. तसंच मग मी माझे पोहे पण मीठ जास्त झालं. मग कसं झालं, बघण्यासाठी आवडीनं बसले, जवळ घेऊन बसले आणि खाल्ले. तेवढे काही खरड झाले नव्हते, बऱ्यापैकी होते. श्रेयांशला ये म्हणत होते, तो काही येत नव्हता. मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो आणि आम्ही कुठं चाललो काय नाही, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. श्रेष्ठ दादा म्हणत होता, दादा आला नाही, मम्मा दादा आला नाही म्हणत होता. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.